क्या दोनों एक होता है, कोई राम बोलो कोई रहीम बोलो, दोनों एक होता है। दोनों का पत्थर एक होता है। अधिराणी बाहेरांनी कॅप लावलेला एक अनुभव सिद्ध मानला आणि सिकंदर शेख सर्व कुस्ती शेतकऱ्यांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेला आहे. तो कुस्ती बघावी तर सिकंदरची. आता शंकरा भोरकरांनी सांगितलं कितीतरी वर्षे या सिकंदरची कुस्ती घ्यायला बघत होतो. तारीखच मिळत नव्हती. त्याला तारीखच नसत्या, कायमच कुस्ती असत्या. शिर्डी साहेब बघायला अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा झाल्या. या पोरानं अखिल भारतीय कुस्त्यात गाजवल्या आणि याला याच्या गटात पहिला नंबर मिळाला अखिल भारतामध्ये. असा सिकंदर लढतोय. एका हमालाचा पोरगा, मोहोळचा पोरगा, सोलापूरच्या अलीकर मोहोळ. शांतता राखा. आपल्यामुळं दुसऱ्याला बघायला अडथळा होईल असं काही करू नका. हे शिकवायला कोणाचा मुलगा आहे. कुस्तीचा फळ, तमाशाचा फळ नवं, उसाचा फळ नवं, कीर्तनात नवं, कुस्तीचा फळ आहे. तरी कुस्तीकडे म्हणजे उनका ही देखने का नहीं, आप क्या करने वाला. सौर पवित्रामध्ये लढतोय. हवी दोन्ही समान ठेवून लढतोय. गुरगा ठेवून सिकंदर शेख चाल करण्याची पवित्र कुस्ती सुटणार नाही. कुस्ती छूटेगी नहीं. कुस्ती आर पार होगी. वेल्ल्याचं मैदान, प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान, जनसागराचा महासागर झाला. महासागराला उधाण आलेला इथं. हे कौतुक आहे वेल्लेकरांचं. कशासाठी जगावं आणि का जगावं याचं मंत्र आहे. विनाशाच्या कड्यावर उभ्या असलेल्या तरुण पिढीला मागे खेचायचं काम म्हणजे कुस्ती मैदान. तरुण मुलं बंधन व्हावी, सशक्त व्हावी, निरोगी राहावी, निर्व्यसनी राहावी, याच्यासाठी आत्ताच आहे. म्हणजे हे देश कार्य आहे, हे देव कार्य आहे, हे धर्म कार्य आहे. वेल्लेकर मंडळी, तुम्ही एका कुस्ती मैदानात आता सिकंदर शेख हा गंगाळ चाललेला सराव करतो. विश्वास हरवल्याचा मत आहे. आर्मीमध्ये आहे. माईक जरा दुसरा आहे का बघा. अजून काही घडलेलं नाही. पहिला कुस्ती करा. गोविंद पवार सरपंच म्हणून लागलेले आहे. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आहे. बघा, एका घरात 3 पुरस्कार. धन्य ते माता पिता. याची वडील बंधू काका पवार. 23 देशात सरपंचांनी भारत मातेच्या केसरोगणामुळे होली. भारत मातेला नामांकित केलं आणि म्हणून भारत शासनानं 1999 साली त्यांना अर्जुन पुरस्कार दिला. तर या गोविंद पवारला महाराष्ट्र शासनानं शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आणि यांचा पुतण्या शरद पवार त्यालाही शिवछत्रपती पुरस्कार आहे. अशी ही कुस्ती जरा मध्ये घेऊन त्या घोषणा आणि कुस्ती पंचाने हातात दिल्या.
जोरदार स्वागत केलं जरा. अंदाज लागलेला आहे तुम्हाला तिघांना. तो काही करत नाही. ओढली अक्षरी काय आता टाकून 2 नंबरची पैलवान बराच वेळ आलेले अंग तापून आले तसं झालेलं नाही. ती थंड रक्तानं लढायला गेले तर आता पायाला लागण्याची शक्यता. काके घात घालण्याचा प्रयत्न सिकंदरचा होता. काके घात वरून धुळी लावणे त्याला थंड नाव म्हणतात. हरिश्चंद्र बिराजदार बाबानं सत्पारला कसं मारलं याच नावावर मारलं. जयगाव मुक्कामी 11 आणि चर्चा सिकंदरनं 1 रंगी लागलेली आहे. पत्रिका मित्रांनी लिहून घ्यायचा. सिकंदरला 1 रंगी लागलेली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही. मस्तीला जाता काय वाटतं. सगळ्यांनी टाळ्या